आज ना आळशी मसाला भेंडी केली. आळशी यासाठी म्हणते आहे मी, खरं तर एका भेंडीमध्ये मसाला भरायचा खरंच कंटाळा आला होता. त्यामुळे अशा प्रकारे वरून मसाला टाकला आणि खरं सांगते इतकी मस्त भाजी बनली होती. आता ही भाजी शॉर्टकट बनवली कारण मला ब्रेकफास्टला जास्तीचा वेळ द्यायचा होता. मस्त 2 आलू ना किसून घेतले, ग्लासभर पाणी टाकून त्याला शिजू दिलं. त्यानंतर लगेच त्यामध्ये रवा वगैरे ॲड केला. तो मस्त फुलला की तिखट, मीठ, हळद, ऑर्गॅनो आणि भरपूर कोथिंबीर घालून छोटे छोटे गोळे केलेत आणि छान असे शॅलो फ्राय करून घेतले. तेच नकोच टिफिनला, काहीतरी वेगळं पाहिजे असं काहीसं मुलांचं चालू होतं. म्हणून जे आहे आज ही रेसिपी ट्राय केली. इतकी मस्त बनली होती की अर्धी जास्त मुलांनी घरीच मस्त केली. त्यानंतर घरादारातील सर्व दिवे इथे मी उजळून घेतले कारण आज आहे दीपामावस्या. पण पूजा तर सायंकाळी करायची होती त्यामुळे वेळ होता. म्हणून म्हटलं चला घराचा हाही कोपरा जरासा क्लीन करून घेऊयात. या कोपऱ्यात ना आईंचं बरंचसं सामान असतं. सो त्यासाठी मी इथे एक ऑर्गनायझर बनवलं. टी-शर्ट आणि कार्डबोर्डचं बॉक्स यूज करून इतकं सुंदर बनलं होतं. त्यानंतर मस्त डीप क्लीन केलं. आईंच्या सर्व गोष्टी ऑर्गनाइज केल्या आणि आता बघा घराचा हाही कोपरा किती सुंदर नीटनेटका आणि क्लटर फ्री दिसतो आहे. त्यानंतर चला आता झालेली आहे सायंकाळ. सर्वात देवाजवळनं छान तांदळाची रास टाकली, त्यावर तुपाचा दिवा आधी प्रज्वलित केला. त्यानंतर गणपती बाप्पांची पूजा केली. त्यानंतर एक सर्व दिव्यांची पूजा केली, त्यांना फुलं वस्त्रमाळ वगैरे वाहिली. आणि आज कणकेच्या दिव्यांचा विशेष मान असतो बरं का. त्या दिव्यांनी आधी सर्व दिव्यांना देवांना ओवाळलं आणि नंतर माझ्या मुलांना ओवाळलं. असा होता आजचा दिवस.